टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज सायन्स चॅप्टर 10 मोर अबाउट वॉटर. वेलकम चिल्ड्रेन, लेट्स कंटिन्यू. मोर अबाउट वॉटर. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. We can see the bottom of a pool of water only if the water is clean. Why? तळ्यातले पाणी स्वच्छ असेल तरच पाण्याचा तळ दिसतो असे का? While carrying a bucket of water down a slope, the bucket fell and the water was spilled. Will the water form a heap or will it flow away? म्हणजे उतारावरच्या रस्त्यावरून बादलीभर पाणी नेत असताना बादली पडली, पाणी सांडले. सांडलेल्या पाण्याचा ढीग होईल का की ते वाहून जाईल? मोर अबाउट वॉटर. पाणी असेही असते. पाण्याविषयी माहिती. इट टेक्स द शेप ऑफ इट्स कंटेनर. पाणी ज्या भांड्यात ठेवू त्या भांड्याचा आकार घेते. इट्स स्प्रेड्स ऑन अ फ्लॅट सरफेस. पाणी सपाट भागावर पसरते. इट फ्लोज डाऊन अ स्लोप. पाणी उतारावरून खाली वाहते. द 3 स्टेट्स ऑफ वॉटर. हे करून पहा. अ फ्यू आईस क्यूब्स आर प्लेस्ड इन अ ग्लास. काचेच्या एका पेल्यात बर्फाचे खडे ठेवा. व्हॉट विल हॅपन टू देम आफ्टर अ व्हाईल. थोड्या वेळाने त्या बर्फाचे काय होईल? कॅन यू टेल. करून पहा. सम वॉटर वॉज हीटड ऑन अ बर्नर. आफ्टर सम टाइम इट बिगन टू बॉईल. अ लिटिल लेटर इट वॉज सीन दॅट देर वॉज लेस वॉटर इन द बीकर. ही कृती मोठ्यांच्या देखरेखीखाली करायची आहे. पाणी तापत ठेवा म्हणजे पाण्याला उष्णता द्या. जरा वेळाने काय दिसते? पाणी उकळू लागेल. पाणी आणखी उकळत ठेवा व त्याचे निरीक्षण करत राहा. काय दिसले? काही वेळाने पाणी कमी झालेले दिसले. अ स्टील प्लेट वॉज हेल्ड in the steam coming from the water for a few moments. Then it was removed. Droplets of water had formed on the underside of the plate. एक झाकणी चिमट्याने पकडा. पाण्यातून येणाऱ्या वाफेत धरा. काही क्षणातच ती बाजूला घेऊन पहा. झाकणीच्या खालच्या बाजूवर काय दिसते? पाण्याचे थेंब जमा झालेले दिसतात. वेअर डीड दीज ड्रॉपलेट्स कम फ्रॉम. हे पाण्याचे थेंब कुठून आले? व्हेन वॉटर बिकम्स व्हेरी कोल्ड. पाणी खूप थंड केले की ते गोठते. इट फ्रीजस म्हणजेच पाण्याचा बर्फ होता. दॅट इज इट टर्न्स इनटू आईस म्हणजेच पाण्याचा बर्फ होतो. वेन आईस इज लेफ्ट अनकवर्ड. बर्फ उघड्यावर राहिला की इट गेट्स हीट फ्रॉम द एअर अराउंड इट. टर्न्स इनटू आईस.
When ice is left uncovered, it gets heat from the air around it. It melts, that is, it forms water. When water gets enough heat, it turns into vapor. म्हणजे बर्फ उघड्यावर राहिला की बर्फाला सभोवतालच्या हवेतून उष्णता मिळते. बर्फ वितळू लागतो. बर्फाचे पाणी होते. पाण्याला पुरेशी उष्णता मिळाली की पाण्याची वाफ होते. द बॉइलिंग वॉटर इन द एक्सपेरिमेंट टर्न इनटू वेपर. भांड्यातील उकळणाऱ्या पाण्याची वाफ झाली. दॅट इज वाय द वॉटर इन द बीकर वाज रिड्यूस्ड. भांड्यातील उकळणाऱ्या पाण्याची वाफ झाली म्हणून भांड्यातील पाणी कमी झाले. अ स्टीम कूल्स, इट टर्न्स इनटू वॉटर. द प्लेट हेल्ड in the steam was cool, so the steam that collected on its underside cooled down and droplets of water were formed. वाफ थंड झाली की वाफेचे पाणी बनते. पाण्यातून येणाऱ्या वाफेत धरलेली झाकणी गार होती म्हणून झाकणीच्या खालच्या बाजूवर जमा झालेल्या वाफेपासून पाणी तयार झाले. न्यू टर्म्स, नवा शब्द शिका. स्टेट, द फॉर्म इन विच अ सबस्टेन्स मे बी फाउंड. अवस्था, एखादा पदार्थ ज्या स्वरूपात आढळतो ते रूप. वॉटर वेपर, द फॉर्म इन विच वॉटर इज हेल्ड इन द एअर. म्हणजे बाष्प, हवेमध्ये पाण्याची वाफ असते त्याला बाष्प असे म्हणतात. द वॉटर वी यूज एव्हरी डे इज इट्स लिक्विड स्टेट. आपण रोज जे पाणी वापरतो ती पाण्याची द्रवरूप अवस्था आहे. आईस इज इट्स सॉलिड स्टेट. बर्फ पाण्याची स्थायीरूप अवस्था आहे. वेपर इज द स्टेट ऑफ वॉटर इन विच इट इज अ गॅस. वॉटर वेपर इज द गॅसियस स्टेट ऑफ वॉटर. वाफ ही पाण्याची वायुरूप अवस्था आहे. द 3 स्टेट्स ऑफ वॉटर. पाण्याच्या 3 अवस्था. सॉलिड स्टेट आईस, स्थायीरूप अवस्था बर्फ. लिक्विड स्टेट वॉटर, द्रवरूप अवस्था पाणी. गॅसियस स्टेट्स वॉटर वेपर, वायुरूप बाष्प. ट्राय धिस, हे करून पहा. This should only be done under adult supervision. हा प्रयोग मोठ्या माणसांच्या परवानगीने त्यांच्यासमोर करायचा आहे. When chapatis have been made and the griddle is still very hot, sprinkle a few drops of water on it. What do you see? भाकऱ्या किंवा चपात्या करून झाल्या की गरम तव्यावर पाण्याचे 2-3 थेंब शिंपडा. तुम्हाला काय आढळून येईल? द ड्रॉप्स स्प्रिंकल्ड ऑन द ग्रिडल बिकम राऊंड लाईक बीड्स अँड डिसएपियर इवन एज यू वॉच. तव्यावर शिंपडलेले थेंब गोल होतात, बघता बघता नाहीसे होतात. व्हॉट डज धिस टेल अस? यावरून काय उलगडते, काय समजते? द ग्रिडल इज व्हेरी हॉट. द हीट फ्रॉम द ग्रिडल चेंजेस द वॉटर इनटू वॉटर वेपर ऑल एट वन्स.
तवा फार गरम असतो. तव्याच्या उष्णतेमुळे पाण्याच्या थेंबांची लगेच वाफ होते. यूज युअर ब्रेन पॉवर. जरा डोके चालवा. वाय डू वेट क्लोथेस ऑन द क्लोथ्स लाईन बिकम ड्राय आफ्टर सम टाईम. धुतलेले ओले कपडे वाळत घातले की आपोआप कसे सुकतात. ट्राय धिस. करून पहा. टेक वॉटर इन अ ग्लास. ॲड अ सम पिंच ऑफ सॉल्ट टू द वॉटर. स्टीर इट विथ अ स्पून. एका काचेच्या पेल्यात पाणी घ्या. त्यात चिमूटभर मीठ टाका. चमच्याने ते ढवळा. व्हॉट डू यू सी. तुम्हाला काय आढळून येईल. यू डू नॉट सी द सॉल्ट इन द वॉटर एनीमोर. विथ द स्पून प्लेस अ ड्रॉप ऑफ दिस वॉटर ऑन युअर टंग. यू फाइंड दॅट इट टेस्ट सॉल्टी. आता पाण्यात मीठ दिसत नाही. चमच्याने पाण्याचा एक थेंब जिभेवर घ्या. चव खारट लागते. व्हॉट डज धिस टेल अस. यावरून काय उलगडते, काय समजते. द वॉटर वॉज सॉल्टी. इट मीन्स दॅट द सॉल्ट इज स्टील देअर इन द वॉटर थ्रू वी कॅन नॉट सी इट. इन अदर वर्ड्स, the salt has dissolved in the water. चव खारट लागली याचा अर्थ मीठ दिसत नसले तरी पाण्यातच आहे, म्हणजेच मीठ पाण्यात विरघळते. सम सबस्टेन्सेस डिझॉल्व इन वॉटर. काही पदार्थ पाण्यात विरघळतात. डू यू नो. माहीत आहे का तुम्हाला. Water has to be frozen to make ice. बर्फ तयार करण्यासाठी पाणी गोठवावे लागते. Many people have refrigerators in which ice can be made. अनेकांकडे फ्रीज असतो, त्यामध्ये बर्फ तयार करता येतो. In factories, आईस इज मेड इन लार्ज क्वांटिटीज. कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फ तयार होतो. आईस कॅन्डी और आईस फ्रूट इज मेड बाय फ्रीजिंग वॉटर टू विच शुगर, फ्रूट ज्यूस अँड कलर हॅव बीन एडेड. साखर विरघळलेल्या पाण्यात फळांचा रस घालतात, रंग घालतात. नंतर ते पाणी गोठवून याच पद्धतीने आईस फ्रूट बनवतात. थँक्यू.